सुट्टी असल्या कारणाने थेट ट्रेन पकडून पोहोचलो कल्याणला एसटीसाठी. एसटीमधून उतरलो आणि खिरेश्वर गावचा फलक दिसला. कॅमेरा हातात, फुल आत्मविश्वास आणि ब्लॉगिंग मोड ऑन झाला होता. गडाकडे वाटचाल करताना बाजूलाच पिंपळगाव जोगा धरणाचं अप्रतिम दृश्य दिसलं. मग काय, शूटसाठी थांबावंच लागलं, कारण आठवणी जपणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. नागेश्वर मंदिराचं दुरून दर्शन घेऊन आम्ही आमच्या वाटेला लागलो. खडकाळ चढत असताना पाय मात्र थकले होते, पण मन मात्र अजून चालू होतं. अर्ध्यावर पोचलो आणि निसर्गाने सगळा थकवा पळवला. रस्त्यात सुंदर अशी सूर्यफुलं दिसली आणि नव्या ऊर्जेने पुढच्या वाटेला लागलो. वाटेत भेटला आपला डॉगेश भाई, प्रवासातला सगळ्यात गोड सोबती. हरिश्चंद्रगडाचा फलक दिसला आणि इथे येण्याचा निर्णय किती योग्य होता ते जाणवलं. तोलारखिंडीत पोचलो आणि सुंदर अशी वाघाची प्रतिकृती इथे पाहायला मिळाली. गुफेच्या आसरेखाली थोडा आराम केला आणि इतकी सगळी पायपीट करून फायनली आम्हाला आमचं डेस्टिनेशन नजरेसमोर दिसत होतं. मित्रांनो, हा होता हरिश्चंद्रगड प्रवासाचा पहिला भाग. पार्ट 2 मध्ये सांगणार आहोत कॅम्पिंगची खरी मजा. सो स्टे ट्यून.